मुलांनो, शुभ सकाळ. अर्थशास्त्र इयत्ता 12वी हा विषय आपण अभ्यासाला घेतला आहे आणि आज प्रकरण क्रमांक 7 राष्ट्रीय उत्पन्न नॅशनल इन्कम या प्रकरणाला सुरुवात करत आहोत. आणि उपघटक आज अभ्यासाला घेतलेला आहे राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या व वैशिष्ट्ये. चला तर पाहूया प्रस्तावना. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय ते समजावून घेऊ. राष्ट्रीय उत्पन्न हा स्थूल अर्थशास्त्राचा एक महत्त्वाचा अभ्यास विषय आहे. येथे लक्षात ठेवायचं, आता आपलं स्थूल अर्थशास्त्र सुरू झालेलं आहे आणि राष्ट्रीय उत्पन्न ही व्यापक संकल्पना आहे. विस्तृत स्वरूपावर तिचा अभ्यास करावा लागतो, म्हणून स्थूल अर्थशास्त्रामध्ये ही संकल्पना समाविष्ट होते. देशाच्या अर्थव्यवस्थेत शेती आणि उद्योग, व्यापार आणि बाजारपेठा, बँका आणि वित्तीय संस्था, विविध विभाग आणि त्यांची कार्यालये इत्यादींचा समावेश होतो. आता ही ओळ लक्षात घ्या की अर्थव्यवस्था म्हणजे काय, देशाची अर्थव्यवस्था कशाला म्हणायचं, तर त्यामध्ये या बाबींचा समावेश होतो, त्याला अर्थव्यवस्था म्हणतात. शेती, उद्योग, व्यापार, बाजारपेठा, बँका, वित्तीय संस्था, विविध विभाग, त्यांची कार्यालये या सर्वांना मिळून भारताची किंवा देशाची अर्थव्यवस्था असे म्हणतात. राष्ट्रीय उत्पन्न हे उत्पादन, वितरण, विनिमय आणि उपभोग या आर्थिक क्रियांचे एकत्रित मापक असते. अर्थव्यवस्थेमध्ये या 4 क्रिया फार महत्त्वाच्या आहेत राष्ट्रीय उत्पन्नात. उत्पादन, वितरण म्हणजे वाटप, डिस्ट्रीब्युशन, विनिमय म्हणजे देवाणघेवाण, एक्सचेंज, आणि उपभोग म्हणजे कन्झम्पशन म्हणजे त्याचा वापर करणं. या सर्व क्रियांचं मिळून एकत्रित मापन आहे. त्याचबरोबर ते देशातील लोकांच्या आर्थिक कल्याणाचेही वस्तुनिष्ठ निर्देशक आहे. म्हणजे देशातील लोकांच्या कल्याणाचं एक दिशा मिळते. देशाचं, राष्ट्राचं उत्पन्न अधिक आहे याचा अर्थ लोकांचं आर्थिक कल्याण होत आहे असं होईल. म्हणून लोकांच्या आर्थिक कल्याणाची दिशा किंवा निर्देशक म्हणून राष्ट्रीय उत्पन्न उल्लेख केला जातो. पहा, भारतात 1949 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना करून सरकारने राष्ट्रीय उत्पन्नाच्या नियमित संकलनाला सुरुवात केली. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न मोजायला केव्हा सुरुवात केली भारताने, तर 1949 मध्ये समिती स्थापन केली, राष्ट्रीय उत्पन्न समिती, आणि तिने आपल्या कामाला सुरुवात केली. सद्यस्थितीत म्हणजे सध्याच्या काळात केंद्रीय सांख्यिकीय संघटना CSO म्हणतात तिला, दरवर्षी देशातील राष्ट्रीय उत्पन्न आणि इतर संबंधित सांख्यिकीय माहिती संकलित करून प्रकाशित करते. मग सध्याच्या काळामध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचं काम भारतात कोण करत आहे, तर केंद्रीय सांख्यिकीय संघटना. पाहूया आपण राष्ट्रीय उत्पन्नाचा अर्थ. आधुनिक अर्थव्यवस्था ही पैशावर आधारित आहे, म्हणूनच देशाचे राष्ट्रीय उत्पन्न हे पैशामध्ये व्यक्त केले जाते. अर्थव्यवस्थाच पैशावर आधारित आहे आणि पैशात ते राष्ट्रीय उत्पन्न मोजणं सोपं, सुलभ, सहज शक्य असतं, म्हणून पैशाचा वापर केला जातो. देशाचे एकूण उत्पन्न म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न होय. मुलांना, तुम्हाला राष्ट्रीय उत्पन्न ही संकल्पना समजण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या परिचयातलं उदाहरण देते की तुमच्या पालकांना जेवढा पगार आहे, उदाहरणार्थ ते एखाद्या कारखान्यात कामगार आहेत, त्यांना 30,000 रुपये मासिक उत्पन्न मिळते, मग त्याला तुम्ही मासिक उत्पन्न म्हणाल, पण तुमच्या ते कुटुंबाचं उत्पन्न झालं. आणखी एक जण नोकरी करत असेल तर त्याचंही जर उत्पन्न एकत्र केलं तर ते संपूर्ण मिळून कुटुंबाचं उत्पन्न झालं. तसं देशामध्ये जेवढे लोक आहेत आपल्या भारतामध्ये आणि त्या लोकांनी जेवढं उत्पन्न कमावलेलं आहे त्याची बेरीज केली तर त्याला म्हणायचं राष्ट्रीय उत्पन्न. ही तुम्हाला एक साधारणपणे व्यवहारात समजण्यासाठी मी संकल्पना सांगितलेली आहे. म्हणजे देशाचं एकूण उत्पन्न म्हणजेच काय, राष्ट्राचं उत्पन्न.
खऱ्या अर्थाने राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका वर्षाच्या कालावधीत देशात उत्पादित होणाऱ्या वस्तू व सेवांचा प्रवाह होय. हे अतिशय सोपं. एका वर्षाचा काळ आणि देशात जेवढ्या वस्तू आणि सेवा निर्माण झालेत त्याचा प्रवाह. वस्तू ज्याला दृश्य आहेत, हात लावू शकतो, स्पर्श करू शकतो, देवाणघेवाण करू शकतो, अशा वस्तू. आणि सेवा म्हणजे पोलीस, डॉक्टर, चित्रकार, गायक यांची उदाहरणं मागे आपण घेतलेली आहेत. त्यांच्या सेवा, ते सेवा व्यवसाय आहेत. यांचा काय आहे? प्रवाह. तो वाहता आहे, थांबलेला नाही. या सगळ्यांचं एकत्र उत्पन्न केलं की ते राष्ट्रीय उत्पन्न होतं. आता पाहूया आपण राष्ट्रीय उत्पन्नाच्या व्याख्या. आत्तापर्यंत आपण तुम्हाला समजण्यासाठी अगदी साध्या सोप्या व्यवहाराच्या भाषेत सांगितलंय. आता आपण अर्थशास्त्रीय भाषा पाहूया आपण. राष्ट्रीय उत्पन्नाच्या काही महत्त्वाच्या व्याख्या खालीलप्रमाणे. आता आपल्याला व्याख्या अभ्यासायच्यात. पहिली व्याख्या आहे राष्ट्रीय उत्पन्न समितीची, दुसरी आहे प्राध्यापक AC पिगू आणि तिसरी आहे प्राध्यापक आयर्विक फिशर. पिगू आणि फिशर हे अर्थशास्त्रज्ञांचे नाव आहेत, परदेशी अर्थशास्त्रज्ञ आहेत ते. आणि पहिली राष्ट्रीय उत्पन्न समिती ही भारताची आहे, भारताने स्थापन केलेली राष्ट्रीय उत्पन्न समिती. त्या समितीने काय म्हटलंय राष्ट्रीय उत्पन्नाच्या संदर्भात ते आपण आता पाहूया. प्राध्यापक PC महालनोबिस हे अर्थशास्त्रज्ञांचं नाव आहे. यांच्या अध्यक्षतेखाली भारत सरकारद्वारे ऑगस्ट 1949 मध्ये नियुक्त केलेल्या राष्ट्रीय उत्पन्न समितीत प्राध्यापक DR गाडगीळ, डॉक्टर VKRV राव हे सदस्य होते. पाहूया आपण, त्यांची चित्र आहे तिथे. PC महालनोबिस, VKRV राव आणि DR गाडगीळ हे 3 व्यक्ती राष्ट्रीय उत्पन्न समितीमध्ये सदस्य होते. आणि यांनी या समितीमध्ये राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या केलेली आहे ती पुढील प्रमाणे. राष्ट्रीय उत्पन्न समितीची व्याख्या पाहूया आपण. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एखाद्या विशिष्ट कालखंडात निर्माण करण्यात आलेल्या वस्तू आणि सेवांचे दुहेरी मोजदाद होऊ न देता केलेले मापन होय. आता इथे एक नवीन शब्द आलाय, दुहेरी मोजदाद. दुहेरी म्हणजे दोनदा, मोजदाद मोजणे. राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वस्तू आणि सेवांची मोजणी करायची, पण ती दोनदा होता कामा नये. दोनदा होऊ न देणे आणि मग राष्ट्रीय उत्पन्न मोजायचे. आता उदाहरण पाहूया आपण की तुम्ही बाजारात गेलात आणि शर्ट विकत घेतला 500 रुपयाचा. मग 500 रुपये शर्टची किंमत आहे, अंतिम वस्तू आहे ती. पण राष्ट्राच्या उत्पन्नात ते 500 रुपये धरले तर चालेल. पण जर त्यात आणखी कापसाची किंमत, दोऱ्याची किंमत, शिवणाची किंमत, मागच्या पायऱ्यांच्या मधील उत्पादनाचा जो खर्च आहे तो जर त्यात ॲड केला, जमेस धरला, तर राष्ट्रीय उत्पन्न डबल मोजल्या जाईल. म्हणजे शर्टाची किंमत 500ची 1000 मोजली जाईल. आणि खरं तर 500 रुपये हीच अंतिम किंमत आहे. म्हणजे अशा प्रकारे दुहेरी मोजदाद होऊ न देता एका विशिष्ट कालखंडात वस्तू आणि सेवांची मोजणी केली की त्याला राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन असं म्हणतात. दुसरी व्याख्या आहे प्राध्यापक AC पिगू. हे काय म्हणतात पाहू आपण. समाजाच्या वस्तुनिष्ठ उत्पन्नाच्या ज्या भागाची पैशात मोजदाद करता येते असा भाग म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. आता इथे समाजाच्या वस्तुनिष्ठ उत्पन्नाच्या ज्या भागाची पैशात मोजदाद करता येते किंवा मोजणी करता येते तो भाग म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न. या उत्पन्नात निव्वळ विदेशी उत्पन्नाचा समावेश केला जातो. म्हणजे इथे परदेशातून उत्पन्न मिळालेलं आहे त्याचाही समावेश इथे केला जातो. त्याला म्हणायचं राष्ट्रीय उत्पन्न. पुढची व्याख्या पाहूया आपण. 3ऱ्या क्रमांकाची प्राध्यापक आयर्विक फिशर. त्यांचं चित्र पहा. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका वर्षाच्या कालावधीत राष्ट्राच्या निव्वळ उत्पादनापैकी जो भाग प्रत्यक्षपणे उपभोगासाठी वापरला जातो असा भाग होय. म्हणजे आयर्विक फिशर यांनी उपभोगाला महत्त्व दिलेलं आहे की राष्ट्राच्या निव्वळ उत्पादनापैकी जो भाग प्रत्यक्ष उपभोगात आणला जातो, वापरला जातो, त्याला राष्ट्रीय उत्पन्न असे म्हणतात. म्हणजे फिशर यांनी उपभोगाला महत्त्व दिलेलं आहे. आता आपण पाहूया राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये.
1. स्थूल आर्थिक संकल्पना. 2. राष्ट्रीय उत्पन्नात अंतिम वस्तू व सेवांचे मूल्य. 3. निव्वळ समग्र मूल्य. 4. विदेशी निव्वळ उत्पन्न. 5. आर्थिक वर्ष. 6. प्रवाही संकल्पना. आणि 7. पैशात व्यक्त केलेले मूल्य. तर आता या 7 वैशिष्ट्यांचा आपण सविस्तर अभ्यास करू. 4 गुणांच्यासाठी लघुत्तरी प्रश्न म्हणून हा नेहमी येत असतो. राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये. पहिलं वैशिष्ट्य पाहू. स्थूल आर्थिक संकल्पना. एकूण राष्ट्रीय उत्पन्न एखाद्या व्यक्तीशी संबंधित नसून एका व्यक्तीच्या उत्पन्नाचा इथे विचार केला जात नाहीये. एखाद्या व्यक्तीशी संबंधित नसून ते संपूर्ण अर्थव्यवस्थेतील उत्पन्नाचे प्रतिनिधित्व करते. म्हणूनच मग ही संकल्पना कोणती झाली? स्थूल अर्थशास्त्रीय संकल्पना आहे. हे पहिलं वैशिष्ट्य झालं. दुसरं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे, राष्ट्रीय उत्पन्नात अंतिम वस्तू व सेवांचे मूल्य धरले जाते. दुहेरी गणना टाळण्यासाठी फक्त अंतिम वस्तू आणि अर्थव्यवस्थेत उत्पादित सेवांचे मूल्य विचारात घेतले जाते. अर्धसिद्ध वस्तू, अर्धसिद्ध म्हणजे अर्ध्याच तयार झालेल्या वस्तू किंवा कच्च्या मालाच्या किमती विचारात घेऊ नये. जर कच्च्या मालाच्या किमती विचारात घेतल्या तर त्याच्यापासून जी वस्तू बनवलेली आहे तिची किंमतही घेतली तर राष्ट्रीय उत्पन्नाचा आकडा चुकू शकतो. म्हणून दुहेरी गणना होता कामा नये. उदाहरणार्थ शर्टाचे मूल्य निश्चित करताना कापसाच्या मूल्याचा विचार केला जात नाही, कारण ते शर्टच्या किमतीत आधीपासूनच समाविष्ट केलेले असते. म्हणून राष्ट्रीय उत्पन्नात अंतिम वस्तू व सेवांचे मूल्य धरले जाते. तिसरं वैशिष्ट्य आहे पहा. 3. निव्वळ समग्र मूल्य. राष्ट्रीय उत्पन्नात उत्पादित वस्तू आणि सेवांच्या निव्वळ मूल्याचा समावेश केला जातो. यात घसारा निधीचा समावेश केला जात नाही. एक नवीन शब्द आलाय तुम्हाला इथे, घसारा. घसारा म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या कारखान्यामध्ये, साखर कारखान्यात यंत्रसामग्री बसवलेली आहे साखर बनवण्यासाठी आणि मग त्या यंत्राची झीज होतेच काही कालाने. मग ते कोणतंही यंत्र असो, त्या यंत्राची झीज होते, दुरुस्ती करावी लागते, देखभाल करावा लागतो. त्याला तुम्ही मेंटेनन्स असं म्हणता. तो खर्च आहे. प्रत्येक कारखान्यामध्ये यंत्राला तो खर्च आहे. म्हणून निव्वळ समग्र मूल्य राष्ट्रीय उत्पन्नात घेतलं जातं. घसारा मूल्य बाजूला काढून ठेवलं जातं. घसारा निधीचा समावेश यात केला जात नाही. उदाहरणार्थ भांडवली वस्तूंची होणारी झीज. भांडवली वस्तूंची होणारी झीज म्हणजेच काय? घसारा. पुढचं वैशिष्ट्य आहे 4. विदेशी निव्वळ उत्पन्न. राष्ट्रीय उत्पन्नात परदेशातून मिळणाऱ्या निव्वळ उत्पन्नाचा समावेश केला जातो. निव्वळ उत्पन्न याचा अर्थ आपल्या देशातील लोकांनी परदेशात जे उत्पन्न कमावलेलं आहे ते इथे समाविष्ट केलं जातं. निर्यात मूल्य आणि आयात मूल्य. X वजा M. एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट. आयात निर्यात ही वजावट करायची. आणि परदेशातून मिळालेले उत्पन्न आणि परदेशाला दिलेली देणी R वजा P यांच्यातील निव्वळ फरक विचारात घेतला जातो. R म्हणजे परदेशी नागरिकांनी देशातील वस्तू व सेवांवर केलेला खर्च, म्हणजे परदेशी लोकांनी आपल्या देशातल्या वस्तू आणि सेवा खरेदी करणं. आणि P म्हणजे देशातील नागरिकांनी परदेशी वस्तू व सेवांवर केलेला खर्च. हा वजावट करून घ्यायची. पुढचं वैशिष्ट्य आहे क्रमांक 5. आर्थिक वर्ष. राष्ट्रीय उत्पन्न नेहमी कालावधीच्या संदर्भात व्यक्त केले जाते. त्याला एक विशिष्ट काळ निश्चित केला जातो. भारतात आर्थिक वर्ष 1 एप्रिल ते 31 मार्च असे आहे. हे लक्षात ठेवा वस्तुनिष्ठ प्रश्नासाठी की भारताचं आर्थिक वर्ष 1 एप्रिल ते 31 मार्च. 6वं वैशिष्ट्य आहे प्रवाही संकल्पना. राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना प्रवाही आहे पाण्याप्रमाणे. राष्ट्रीय उत्पन्न ही एक प्रवाही संकल्पना असून एका आर्थिक वर्षाच्या कालावधीत उत्पादित झालेल्या वस्तू व सेवांचा प्रवाह दर्शवते. राष्ट्रीय उत्पन्न ही संकल्पना प्रवाही आहे, कुठेही थांबलेली नाही, कारण ती पैशात व्यक्त केली जाते.
आणि पैसा एका ठिकाणी थांबत नाही, एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित होत राहतो. म्हणून ती प्रवाही संकल्पना आहे आणि वस्तू व सेवांचा प्रवाह ती दर्शवते. 6वं वैशिष्ट्य आहे पैशात 7वं वैशिष्ट्य आहे पैशात व्यक्त केलेले मूल्य. राष्ट्रीय उत्पन्न नेहमी पैशात व्यक्त केले जाते. ज्या वस्तू आणि सेवांना पैशाच्या स्वरूपातील मूल्य किंवा विनिमय मूल्य असते, विनिमय मूल्य खरेदी विक्री करता येणं, देणं घेणं करता येणं, अशाच वस्तू व सेवांचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात केला जातो. म्हणजे ज्या वस्तू खरेदी विक्री करता येतात, देवाणघेवाण करता येते, पैसे देऊन उपयोग करता येतो, त्याच वस्तूंचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात केला जातो. म्हणजेच पैशाच्या स्वरूपातील विनिमय मूल्य असेल तरच त्या वस्तू आणि सेवांचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात केला जातो. जर आईने मुलाची केलेली सेवा राष्ट्रीय उत्पन्नात त्याचं मूल्य धरलं जात नाही, परंतु सिस्टरने आपल्या रुग्णाची जर सेवा केली तर त्याचं मूल्य राष्ट्रीय उत्पन्नात धरलं जातं. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि या व्हिडिओच्या लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींना पाठवा. तसेच तुमच्या अडीअडचणी शंका कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाकू शकता. अभ्यासासाठी शुभेच्छा. धन्यवाद.